क्या खावे. वेलकम टू माय सेकंड ब्लॉग व्हिडिओ. तर आम्ही आता चाललोय फिरायला. प्लेस काय आपला तसा फिक्स नाहीये, अचानक भयानक निघलो. भाई मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. नहीं ये मजाक हो रहा है, एक सेकंड यार मजाक. तर आम्ही आता रस्त्यात यायचं डिसाईड केलं. आता आम्ही चाललोय गुजरातला सौराष्ट्र दर्शनासाठी. काही टायमिंग नाही, काय मनात आलं ध्यानात आलं निघालं. अरे चीटिंग करता है तू, चीटिंग 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 करता है तू. बोले चला फिरून येऊया. आता आलो इकडे सौराष्ट्र दर्शनासाठी. बघूया सौराष्ट्र दर्शनासाठी काय गमती जमती होतात. गणपती बाप्पा. सो गाईज आता आम्ही निघालोय गुजरात ट्रिपला. सध्या पोहोचलोय आम्ही गुजरात मध्ये. पण हे सीए बघा आमचं अजून काय करतोय, नामाचंच काम करत बसले. काम धंदा काय नाही, तर फिरायला आलोय आम्ही. आणि आता काम चालू आहे बघा. आणि मागं बसलाय तो सुशांत. काहीच आता आम्ही पोहोचलोय गुजरात बाउंड्रीवर. आणि आता वाजला 4:30 आणि हा बघा से आता काय चालू आहे. ट्रिपला आल्यापासून काम 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 डोक्याला. द्वारकेला आमच्या ट्रिप प्लॅनमध्ये झाले थोडे चेंजेस. पण आम्ही आता पहिला आमचा स्पॉट करत आहोत साळंगगड. साळंगपूरमधला एक फेमस असं हनुमंताचं मंदिर आहे इथे. आणि खूप मान्यता आहे या मंदिराला. आपण अरे त्यांचं मागं काय चालते. हो हे बघा, हे दोघं जण तला भरायचे काम करतात. म्हणून त्यांना मी कुठे नेत नाहीये. हे बघू शकता तुम्ही दोघं जण. चला मग आपण जाऊ दर्शनासाठी. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश तिहु लोक उजागर रामदूता तुलित बलधामा अंजनी पुण्य सुतनामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के. आम्ही पोचलेलो आहोत कष्ट हनुमान मंदिर सारंगगड. गाईज आम्ही आता अशा मस्तपैकी सुंदर असा हॉटेलमध्ये स्टे घेतलेले आहे. इथून आहे बघा मंदिराचा व्ह्यू. हे आहे आमचे हॉटेल यात्रिक भवन. मस्त आहे. तर गाईज आम्ही आता निघालोय सर्वजण दर्शन घ्यायला गुजरात येथील सारंगपूर मधले कष्ट मोचन मारुती, कष्ट भजन मारुती असे तीर्थक्षेत्र आहे. तर तिथे आम्ही जाऊन आता दर्शन घेतो. आणि कि किसी भी मनुष्य का मेरी धरती पर कदम पड़ते ही कष्ट भंजन देव की कृपा बरसती है. मधून निघालोय आम्ही आता गिरनारकडे. आणि आता आम्हाला बनवायचंय जेवण. आता थांबलो अर्ध्या रस्त्यामध्ये. मस्तपैकी पावसाने ते हजेरी लावलेली. आणि आमचे सीए साहेब असे कांदे कापत आहेत. ते साहेब ते आहेत. आणि आमचे मॅगीचा त्यांचा प्रोग्राम चालू आहे. पुन्हा ट्रिपमध्ये ते नॉनव्हेज नाही खाणार, ऑनली व्हेज खाणार आहे. बाकी आमचे भाऊजी जेवणाची वाट बघत आहेत. आणि आमचे छोटे बंधू काय चाललंय तुमचं मागापासून इकडे तिकडे फिरता थांबता भांडी कशाचं सामान पण झालं. तर मग आमच्या जगनरीमध्ये आता आम्ही सध्या जेवण बनवण्यासाठी थांबलो. आता आम्ही घेतलेलं आहे चिकन बनवायला. संधी दिली बनवण्याची, त्याबद्दल मंडळ आभारी आहे. ओके. तो आता आपल्याला सीए साहेब ओपिनियन देते. चिकन ओपिनियन वगैरे काय नाही, पहिला टेस्ट करा नंतर सांगा. क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही हॉटेल भाग्यश्री. याल आगाल मग सांगाल. अरे यार याचा तर वेगळा चालू. तर मग आम्ही असं हॉटेलचं चेकआउट करून आता निघालोय सोमनाथला.
आणि आता गिरनार बाबांना बाय बाय करतो आम्ही सर्वजण. इथून सोमनाथ ज्योतिर्लिंगकडे आम्ही रवाना होत आहोत. तर मजा आली. अप्रतिम प्रवास होता आमचा गिरनार शिखरावर. अविस्मरणीय होता. कधी विसरू शकणार नाहीये कोणच. खूप मजा घेतली सर्वांनी. पावसामुळे थोडे सर्वांची वाट लागली. म्हणजे जी मजा पाहिजे होती ती भेटली नाही पावसामुळे. पण ठीक आहे. परत फिर का बुलावा आएगा तो हम आएंगे फिर से. पण ट्रेकिंग एक नंबर. मजा आली. हैवान निसर्ग नाही ते स्वर्ग आहे ते. फुल मजा आली. चला मग भेटूया आपण सोमनाथला. आमचा आता 3रा दिवस सोमनाथ असेल. सोमनाथची आता बघूया काय होते सोमनाथला. 2 ठिकाणी दर्शन मस्त झाले आमचे. एका हनुमंताच्या मंदिरामध्ये गेलो होतो फर्स्ट डेला. तिथेही दर्शन एक नंबर आणि अविस्मरणीय अप्रतिम झाले. आणि आता दुसराही गिरनार शिखर तेही मस्त झाले. पाऊस पडला त्यामुळे थोडी सर्वांची वाट लागलेली आहे. थंडालाच सर्व. तर बघू आपण आता. तर मग गुड मॉर्निंग मंडळी. आम्ही आहोत आता सोमनाथमध्ये आणि इथून आम्ही निघतोय आता दर्शनासाठी. आता चेकआउट करतोय हॉटेल. आणि हॉटेलचं नाव आहे मस्त हॉटेल आहे. रिजनेबल आहे. जरी व्ह्यू फुल मजा काय इथं हॉटेल आल्यावर. आता आम्ही इथून निघतोय सोमनाथला. तिकडे गेलो सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊ. त्याच्यानंतर तिथले साईट सीन्स फिरू आम्ही. आणि त्याच्यानंतर बघू पुढचा प्लॅन कसं काय होतं. पहिले साईट सीन फिरू. येस नंतरचे प्लॅन नंतर. आता जे येते कारण दर्शनाला आम्हाला जाणार आहे 1 तास. त्यामुळे सांगता येणार नाही. कधी काही होऊ शकतं आमचं. म्हणजे प्लॅन अनप्लेड आहे आमचा. कधी काही होऊ शकतं. कधी प्लॅनिंग चेंज होते आमची. तर मग काही जा आम्ही निघालोय सोमनाथ दर्शनासाठी. बस मेरा नाम है नीलेश भाई से मिलो आके इधर सोमनाथ में. मस्त में सब आपको प्लेस घुमाएगा. मेरा नाम, मैं सोमनाथ में ऑटो चला रहा हूँ. मेरा भैया अभी मिला है. उसको साइट सीइंग करने के लिए ले जाता हूँ मैं. गार्ड नंबर नंबर है 79842096. कार्ड रहेगा ना. कार्ड नहीं है. रुको नंबर बताओ फिर आपका. मेरा कॉन्टैक्ट नंबर है 7984209634. तर सोमनाथ का रहवासी हूँ. तर तुम्ही कधी सोमनाथला फिरायला आला तर या भाईला पहिले कॉल करा. पूर्ण साईड सीन मस्तपैकी फिरवेल तुम्हाला. रिजनेबल प्राइस आहे इथे. काय टेन्शन नाही. तर बघा आता आपण निघतोय. दर्शन बघू शकता सोमनाथचा एन्व्हायरमेंट. पुढे तुम्हाला न्यू सोमनाथ, ओल्ड सोमनाथ आणि बरेच काही प्लेसेस आहेत ते आम्हाला भाई फिरवणार आहे आज. तर भाई आम्हाला आता साईड सीन पहिले फिरवायला नेतोय. नंतर मेन मुख्य मंदिर सोमनाथ त्याचं दर्शन घेऊन घेणार आहे. बाय. भाई तो हम लोग अभी पहले कहाँ जा रहे हैं. बालगंगा जहाँ भगवान कृष्ण को लगा था. समुद्र के किनारे पे मिट्टी को वो जगह पे जाएंगे. ओके सो गाईज रेडी राहत आहे की आमची प्लेसेस बघण्यासाठी आम्ही निघतो आता श्रीकृष्णाला बाण लागलेलं त्या ठिकाणी. तर बघूया ते कसं ठिकाण आहे. आणि तिथे आपली अभी बरं स्टोरी बता. आएगा झाड़ के नीचे लेटे हुए ना. बाली को लगा था पैर में. तो आप पहले उधर जा रहे हैं. तीर छोड़ा था वो जगह देखने जा रहे हैं. उसके बाद जहाँ लगा वहीं ले जाएंगे. ओके म्हणजे इथून बाण सोडलाय म्हणजे ती जागा बघायची. त्याच्यानंतर जिथे बाण लागलाय ती जागा बघायला जाणार. त्याचे 2 प्लेसेस दिसतात आपल्याला. त्याचे 2 प्लेसेस मजेदार राहणार आहे. इथून बाण सोडून तो बाण गेला 2 किलोमीटर. सो नाइस. ये कौन सा मंदिर है. गाँव का मंदिर है. गाँव का मंदिर है. गाँव देवी. मस्जिद किसका है. ठीक है भाई. यहाँ से बाहर अच्छा जरा 2 मिनट
अरे पिंड है ना अंदर, बड़ा पिंड कहाँ पे मिलेगा ऐसे अंदर क्या यही जो अच्छा बालगंगा. तर गाईस तुम्ही बघू शकता मी आता पोहोचले बालगंगा तीर्थस्थळी. इथे इथून जे बांध सोडलं होतं बालीनी तो लागला श्रीकृष्णाला 2 किलोमीटर पुढं. ठीक आहे पिंड. हां तर इकडे तुम्ही बघू शकता उरणची करांच्या जटी सारखा सिचॉट आहे. सगळ्या बोटी मछवारे. अभी बोल बोला सर मैं बोल रहा हूँ यहाँ से जो बांध चढ़ा था बाली तो इतना लंबा था कि 2 किलोमीटर उसको पता कैसे उसमें ऐसा नहीं था, तो भगवान कृष्ण को ही मारना था. उसको ऐसा लगा वो शिकारी था, वो शिकार करने निकला था. तो गलती से एक समझ उसको लग गया. ही स्टोरी आणि मान्यता आहे. आता ते लागलेलं स्थळ ते श्रीकृष्ण झोपले होते, निद्रस्थानी होते आणि तेव्हा त्याच्या पायाला जाऊन तो बाण लागला आणि त्या बाण लागलेल्या तिकडे चालला. बघूया काय कसं आहे. श्रीकृष्ण झोपले होते ही जागा. तो गाईला तो पोहोचला आता तिथे आपले झोपले होते आणि तेव्हा त्याला तो तीर लागला होता. बाजीने जो तीर सोडला होता तो या ठिकाणी तो लागला त्यांना. त्यांनी बांग सोडलेला तो झाड आहे. व्हिडिओ ते वरती कधी एक असा शॉर्टकट पाय पडला भाऊ. हे असं करा ज्याने ही सृष्टी बनवली आहे बसवली आहे ते देवही वाचले नाही कर्मापासून. तर आपण कोण आहे त्या कर्मासमोर? नथिंग. कर्म करा, चांगले करा. आता इथून निघाले दर्शन घेऊन ते श्रीकृष्णाला बाण लागलेला आणि इथून आता आम्ही जातो अशा ठिकाणी जिथे श्रीकृष्णाने आपला देह सोडला होता मोक्षप्राप्ती. तर मोक्षप्राप्तीची स्टोरी आपल्याला आपले भाईजा सांगतील. भाईजा बोलत होता उसके बाद उसको मोक्ष मिला था. मोक्ष मिला तो समाधि किया हुआ था. उसको हृदय का वो दिखा था नदी के किनारे पे उसका समाधि है. तो उसका हृदय का वो त्रिवेणी में स्नान किया हुआ था. तो त्रिवेणी से निकला था समुद्र में गया था. तो समुद्र से निकला था जगन्नाथ है वह जगन्नाथ. जगन्नाथ बोलते हैं की काही मस्त आहे. ट्रॅव्हलिंगचा आमचा पॉईंट आहे. आता आम्ही चालू आहे त्या ठिकाणी. तिकडे गेल्यावर तिकडचे व्ह्यू तुम्हाला दाखवतो. इथे श्रीकृष्णाने आपला देह सोडलेला ही जागा आणि 5 पांडवांनी तिथे त्यांचा अंतिम संस्कार केला होता. भजमन राधे 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 गोविंदा. हे तुमचे आदेश का? कोण माहिती आहेत ना?
हे बघा गर्लफ्रेंडसाठी बघा काय घेतोय. आलं कशाला मुंबईला आपण, सॉरी गुजरातला आपण. You could live a lie and it never be true. It's so funny now how clearly I can see you. You're never wrong and I'm never right, and you win all the rounds in every fight. That's why can't stand the day we always getting away. You just keep getting away. You just keep getting away. So I decided not to get in your way. It's time to do it. क्या खावे डबल डबल You're selfish. You're selfish. अत्यंत सुबक आणि सुंदर प्रभू श्रीराम. एक लाईन द्या पूर्ण क्षण, एक लाईन पूर्ण कर. तर मग मंडळी आम्ही आलो सध्या सोमनाथ मध्ये ज्योतिर्लिंगच्या इथलं ओल्ड मंदिर बघायला. हे आहे सोमनाथ ज्योतिर्लिंग मधलं ओल्ड सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिर, जुनं मंदिर. आणि न्यू मंदिर सोमनाथ ज्योतिर्लिंगाचं ते बाजूलाच आहे. व्हिडिओ थोडी अशी वरती खालती होणारच कारण की आमचे कालचे कष्ट ते दिसतच आहेत आम्हाला. स्पीड ब्रेकर येतातच. जयकाल महाकाल विकराल शंभो जीवन हो या मृत्यु दोनों ही तुम जन्मों जन्मांतर की लड़ियां ये कड़ियां हरियो ने हर जीवन जय सोमनाथ जयकाल हर महादेव. जयकाल महाकाल विकराल शंभो जीवन हो या मृत्यु दोनों ही तुम हो जन्मों जन्मांतर की लड़ियां ये कड़ियां हरियो ने हर जीवन रखवाल तुम हो. जयकाल महाकाल जयकाल महाकाल. सृष्टि के संचालक महाप्राण तुम हो, तुम ही सुख तुम ही दुख निर्वाण तुम हो. सूरज से तेजस्वी सागर से निर्मल चंदा भी तारे भी ब्रह्मांड तुम हो. जयकाल महाकाल जयकाल महाकाल जयकाल महाकाल. जीवन की नैया तुम पतवार तुम हो, इस पार उस पार मझधार तुम हो. कण कण ये हर क्षण ये तुमसे बना है, गूंजे जो घट भीतर ओंकार तुम हो. जयकाल महाकाल जयकाल महाकाल हो जयकाल महाकाल. मंडळी आमचा मस्त सोमनाथ असं दर्शन झालेलं आहे. तर भेटूया पुढचा प्लॅनिंग गाडीमध्ये होती कुठं जायचं. सो बघूया आता मी पुढे
पे है तेरे चरण हो, तेरी कृपा हो तो जीवन प्रकट हो, तेरे ही कोप से सृष्टि भस्म हो, जय काल Hello guys, we are now on the way Gir National Park. So very much excited for visiting National Park and to see. पूर्ण गोव्याचं आहे ना. बरोबर आहे का? आता मंडळी आपल्याला आता गिर नॅशनल पार्क जायला बघूया. या पार्कमध्ये आपल्याला खूप आता आलेले आमचे पुरुषांची हाताची भीड आताच वाढली. दिवस पहिले एक जंगी आमच्यामध्ये बसलेला आहे. lights went down. When you feel lost in your shadow, you feel alone. Don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started.
नॅशनल पार्कची सफारी जस्ट अर्धी संपलेली आहे, आता अर्धी परत चालू होणार आहे आमची थोड्या वेळाने. ड्रायव्हरचे आमचा पेट्रोल संपलेलं आहे, ड्रायव्हर गेले पेट्रोल भरायला अर्ध्या रस्त्यानेच आम्हाला टाकून. तर हॅलो गाईज, आम्ही आता चाललोय मगर पॉइंटला. आमचा ड्रायव्हर आता आलेला आहे पेट्रोल टाकून आणि आम्ही चाललोय आता क्रोकोडाइल पॉइंट बघायला. सो गाईज सर्वजण रेड आहे, मगर मस्त देखने के लिए. अभी बोलिए कुछ तो बोलिए ना, हमारे वीडियो में आ जाएंगे आप, फेमस हो जाओगे. हमारे दूसरे भाई बहुत आने वाले हैं, आपका कॉन्टेक्ट नंबर दे देता. घुमाओ कितना घुमाने हो. अच्छी अच्छी जगह लेट आए हो. बोल रहे क्या आप? काही आमचा आज आहे 14 दिवस फिरण्याचा आणि आम्ही आता पोहोचलो द्वारकेला आणि आता इथून चालू आहे आम्ही दर्शनासाठी. तर मग आम्हाला हा मस्तपैकी हॉटेल भेटलाय. तर इथे आल्यावर नक्कीच एकदा इथे व्हिजिट करा. आणि तर मग गाईज आता आम्ही चाललोय बेट द्वारकेला. तर रात्री आम्ही खूप लेट पोहोचलो इकडे. सोमनाथ टू द्वारका ट्रॅव्हलिंग आमची खूप महागात पडली आम्हाला. 4 वाजता पोहोचलो आम्ही आणि आता फ्रेश होऊन सर्व निघतोय आम्ही दर्शनासाठी. राधे राधे. आणि हे बघा, तर आज आमचा आहे 14 दिवस फिरण्याचा आणि आज आमचे प्लेसेस आहेत बेट द्वारका, द्वारका नगरी आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग श्री नागेश्वरम. तर आम्ही तिथे प्लेस करून निघूया अहमदनगरमध्ये, अहमदाबादमध्ये जाऊ आम्ही. आणि तिथे तर मग मंडळी आम्ही आलो आहोत आता सुदामा सेतू जवळ. जो सुदामा सेतू आपल्याला तर सुदामा द्वारका ते द्वारकाला जॉईन करतो असं म्हणतात रस्ता. आणि हे बघा इथे
आपण जाणार आहोत मगरध्वज हनुमानजीचे पुत्र यांचा मंदिर आहे इथे, म्हणजे जगामध्ये असं एकमेव असं मंदिर इथेच आहे. ते बघायला जाणार सो बघूया आता. आणि आमची मंडळी आपल्याला इन्फॉर्मेशन देतील, इथल्या माहिती देतील जागेची. बोले भाई. बेट द्वार का मंदिर कृष्ण भगवान बाजू में म्यूजियम सोने की द्वार उसके आगे दुर्गा माता का मंदिर है 84 हवन कुंड 81 हवन कुंड इधर और हनुमान जी पुत्र मंदिर है मकरध्वज बाप देव साथ में मंदिर है. तर काही तुम्ही बघू शकता इथे मुलगा आणि वडिलांसाठी एक समर्पित मंदिर असे हनुमानजी आणि मकरध्वज यांचं मंदिर आहे. तर आणि हे पूर्ण जगामध्ये आणि विश्वामध्ये एकच मंदिर आहे इथे, दुसरं कुठेच मंदिर नाही याचा. तर हे अप्रतिम प्रवास राहणार आहे. आणि इथे या दादांना येऊन भेटा, यांचा नंबर मी तुम्हाला देतो. खूप मस्त आहे आपल्याला. अरे बापरे, फुल गर्दी. नीचे का क्या बोले न बबूत बोड़ा के पाछे नाचे सबूत मस्ती में जावे कैलाश कूट थोड़ा बाजे डम 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 रूप मस्त दर्शन झालेलं आहे. एक नंबर दर्शन झालेलं आहे. मंडळी आम्ही आता आलो आहोत कृष्णनगरीमध्ये. कृष्णाची सोन्याची द्वारका जिथे होती त्या ठिकाणी आम्ही सध्या आता प्रस्थान करत आहोत. द्वारिका ऑफिसमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि थोड्याच वेळात तुम्हाला द्वारिकाचे ते दर्शन, ऑफिसचे दर्शन तुम्हाला भेटणार आहे. बघू शकता तुम्ही गोपिकांचे काय बोलतो त्याला स्नान कुंड. आणि हा द्वारिका जे आहे क्षेत्र हे खूप असं मला असं वाटतं सरळ गावामध्ये आणि सिटीमध्ये यांचं एक आपण बोलू शकतो एक ऑफिशियल ऑफिस आहे जिथून त्यांचं सर्व त्यांच्या राज्याचे सर्व उलाढाली हालचाल कार्यक्रम सर्व ते तिथून हँडल करत होते. आणि मगाशी जे आपण गेलो होतो ते द्वारिका घर, श्रीकृष्ण यांचं घर, तिथे ते विश्रामसाठी जात होते आणि इथे ते कामासाठी येत होते. तर आपण मगाशी त्यांच्या घरी जाऊन आलेलो आहोत, पाहुणचार करून आलेलो आहोत. आता आपण त्यांच्या कार्यालयात जात आहोत. बघूया आपण तिथे आपल्याला ते भेटत आहेत का. स्टे ट्यून. आता आम्ही द्वारकेमधून चाललो आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीला. आणि मध्ये तो राजकोट घेतला.
तर आता इथून आम्ही निघालो स्टॅच्यू ऑफ युनिटीला. तर भेटूया पुढे. तर मंडळी आम्ही पोहोचलोय स्टॅच्यू ऑफ युनिटीला. नर्मदा नदीच्या बाजूला बसलेला हा मोठा स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि बाजूला सरोवर नामांकित आणि प्रचलित आहे. तुम्ही काही बोलू नका, माझ्या ब्लॉग मध्ये सगळं येतंय. तर काही जो आपण बघू शकता आता आम्ही पोहोचतो तिकडे. मंडळी अशा प्रकारे तुम्ही बघू शकता स्टॅच्यू ऑफ युनिटीची. चालेल ना माझी झाली घ्या घ्या. तर मंडळी आपण बघू शकता अशा प्रकारे स्टॅच्यू ऑफ युनिटीला चाललेले आहे. आणि इथे ही आमची हायर केलेली रिक्षा आहे. फ्री ऑफ कॉस्ट मध्ये काही टेन्शन घेऊ नका. इथे ती कोणी काय बोलत डायरेक्ट जाऊन बसा आहे रिक्षा फ्री ऑफ कॉस्ट वाली. चालते आहे. तर तुम्ही सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यूच्या खाली अशा प्रकारे सर्व बघू शकता. तुम्ही व्हिडिओ यूट्यूब सगळीकडे बघितला असेल, पण आम्ही आधी रिअल लाईफमध्ये बघतोय. आणि हे आमची नल्ली पोरं झाली सुरुवात लगेच आल्या आल्या फोटोशूट करायला. हे आमचे भाऊजी पण त्यांच्या मागे लागले. तर तुम्ही अशा प्रकारे बघू शकता सर्वात वल्लभभाई पटेल यांची मोठी मूर्ती. ती जगामध्ये 182 फुटाची आहे. 182 फुटाची भाऊ. बघू शकता मध्ये पण त्यांनी असं स्टॅच्यू बनवलेलं आहे. आणि 182 फूट असे झालेले स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. इन्फॉर्मेशन दिलेली कंस्ट्रक्शन बघा स्टॅच्यू युनिटीचे स्ट्रक्चर.
शकता हे स्ट्रक्चर असं पूर्ण मेटलने बांधलेलं आणि वेगळंच मेटल आहे ते साईडला तुम्हाला स्टोरी भेटते सगळी ती युट्यूबला तुम्हाला चांगला भेटणार तू काय बघतोस व्ह्यू बघत होतो यार व्हिडिओमध्ये तुला पण बघतो माझा प्रकार अर्धी होते रे पोटात गोळ आहे तो डायरेक्ट रात्र झाले मस्त तो उजेड होते हे आमचे रोहनजी कुठे गेली मुंबईची पब्लिक 380 रुपये घालून अशी मुंबईची पब्लिक इकडे आलेली आहे अजून वरती जायची इच्छा आहे देवा तुला शोधू कुठं काय पायमध्ये समजत आता आमची पूर्णपणे फिरून झालेली आहे आणि आता आम्ही निघतो घराच्या दिशेकडे चला टाटा बाय बाय ट्रीप आमची संपन्न झाली 5 दिवसाची